तर काबे बोट्यो कसं आहे तुम्ही? तर मी झालो बा फिल्टर लावून तयार. मग गेलो चौकात. चौकात पांडूनं कटिंग तर अशी केली होती का बस रे बस. काय लेखा पोट्टे आहे काही समजत नाही. एवढा मोठा राजीव मी इंजिनियर माणूस, प्रोग्रामर इंजिनियर, आणि पहा मी घरी आल्यावर मला गड्ड्यातलं पाणी काढायला जाऊन राहिले. काय विचारता बा? हे पहा मी टिनावर धसासाठी डायरेक्ट हेल्मेट घातला. आमची इच्छा पोरं लय खतरनाक आहे. मग साहिल म्हणे चलताय आणि बाहेर फिरायला. मी म्हटलं चल ना म्हटलं बा. तर साहिलने होतं थोडंसं बाहेर काम. म्हटलं चल म्हटलं पण आईस्क्रीम खाऊ घालतो म्हटलं. आईस्क्रीम म्हणजे कोण बे पुट्टे हो. म्हटलं कोण खाऊ घालतो म्हटलं. तर ठीक आहे ना म्हणे तू चल तर सही म्हणे. मग गेलो बा साहिलसोबत. मग साहिलनं घेऊन दिला मस्त कोण. मग कोणगीन खाल्ला. मग पोट्टे म्हणे व्हिडिओ काढणं बे म्हणे माया म्हणे. म्हटलं ठीक आहे ना. गण्याचा लयच आहे बा व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ. म्हटलं ठीक आहे. मग काढला गण्याचा व्हिडिओ. म्हटलं गण्या उद्या पाहून घेतो म्हटलं इंस्टाग्रामवर. मग जायचं होतं आम्हाला वर उठले. मग निघालो. संचित आला आम्हाला घ्यायला. अशी एंट्री खतरनाक टाकली आम्ही VIP एंट्री. मग बसलो संचितच्या गाडीत. मग निघालो. मग गेलो पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर तर पेट्रोल तर भरलं. आणि काकाले मॅट केलं. काका झाले म्हटलं तुम्ही फेमस आजपासून. तुमचा व्हिडिओ झाला व्हायरल. मग गेलो बा आत्याच्या घरी. मग भेटले हे वानकडे साहेब. म्हटलं हाय करा. तर ठीक आहे म्हणे. तेले व्हिडिओ काढायचा लय शौक आहे. मग आत्याने गेलं मस्त पनं पेलो टाईट. लय खतरनाक बनलो होतं राजीव. काही विचारू नका. मग साहिल आणि मी पेलो टाईट. मला जायचं होतं थोडंसं मामासोबत गोष्टी केल्या. मग होती इथं सभा. मग गेलो बा सभेत. सभा पहा तिथं शरद पवार भाषण देऊन राहिले होते. तिथं सभा झाली. तुम्हाला तर माहीत आहे आपल्याला व्हिडिओ काढायला कुठेही पाहिजे. मग व्हिडिओ काढला. मग भेटले रविदादा वानकडे. खतरनाक माणूस आहे राजू. एक नंबर माणूस आहे. मग राजू आलो घरी आलो तर काही विचारू नका. एवढे बोलणे खाल्ले लेट झालो होतो तर काही विचारू नका. आणि